आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो भावना मॅडम, तुम्ही हाताने आग विझवणार होता, तुम्हाला काही झालं असतं म्हणजे? अहो माणसाचा जीव मोठा आहे का त्या साडीचा? बघा, आपल्यासाठी वस्तू असतात, वस्तूंसाठी आपण नसतो मॅडम। तुम्ही सगळे ठीक आहात ना? पण कोणाला भाजलं वगैरे नाही ना? नाही नाही, भावना तू बरी आहेस ना? मॅडम तुम्ही खरं खरं सांगा, तुम्हाला कुठे काही भाजलं वगैरे नाहीये ना? तुम्ही ठीक आहात ना? का केलं तुम्ही असं? का माझी लग्नाची साडी जाळलीत? सांगा ना का? नाही बाळा, पूर्वी मी सांगत होते ना तुम्हाला, शेवटी काय झालं? जो अनर्थ व्हायचा होता ना तो झाला। आणि तू सिद्धू मगाशी खूप काही बोललास रे। पूर्वीच्या साडीला मी हिला हात लावू दिला नाही हो। पण तुझ्या बोलण्यावरतीच हिचं मन भरलं नाही रे। सूड बुद्धीनं हिनं पूर्वीची लग्नात नेसल्याची साडी जाळून टाकली। नाही हो, मला वाटलं होतं की ही मुलगी अपशकुनी आहे, अवलक्षणी आहे, म्हणून हिच्या हातातून या गोष्टी घडत असतात। पण नाही रेणुका, मला तर चांगलंच कळलंय, ही एक नंबरची पाताळ यंत्री आहे। छाना, हिच्या डोळ्यात खुपतंय माझ्या सिद्धूच आणि पूर्वीचं लग्न। आजी, हे बघा, खरंच खरंच माफ करा मला, पण हा केवळ अपघात होता, मी काहीच मुद्दामून नाही केलं। औक्षण झाल्यानंतर मी वळताना माझा पाय अडकला आणि मी खरंच मुद्दामून नाही केलं। माझ्या मनातही चुकून असं काही येणार नाही कधी। अगं किती वेळा तुझ्या चुका माफ करायच्या आणि किती वेळा त्या पोटात घालायच्या। मग काय तर, मागच्या वेळीही तुझ्यामुळेच विघ्न आलं होतं। जरा जपून वागावं। आपण काय करतो त्याचं भान नको का? अरे ही अवदस आहे, अवदसा माझ्या नातवाच्या राशीला लागली। बस, खबरदार, यापुढे कोणी काही भावना मॅडमना बोललं तर। हाय, तू अजूनही हिचीच बाजू घेतोस तू? हा? हिचीच बाजू घेतोयस? हो घेतोय आजी, आणि घेत राहणार, कारण मला माहितीये की त्यांची बाजू खरी आहे। सगळ्यांना स्पष्ट दिसतंय आजी की हा फक्त एक अपघात होता। कशावरून? कशावरून फक्त हा अपघात होता? कारण माझी खात्री आहे, अगं पूर्वी भावना मॅडम असं करूच नाही शकत। का तुला सतत तिची काळजी वाटत असते? हा, का तुला सतत तिच्याबद्दल एवढी खात्री असते? प्रत्येक वेळी तू तिला का प्रोटेक्ट करत असतोस? तिला कधी कोणी काही बोललं तर तू का लगेच तिची बाजू घ्यायला धावतोस? सिद्धू सांग ना, उत्तर दे मला, बोल सिद्धू, का? कारण
मला माहितीये भावना मॅडम किती चांगले आहेत ते. जी व्यक्ती आपल्या गेलेल्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोपासून झालेली मुलगी सांभाळते ती तुझा आणि माझा कसा काय वाईट विचार करू शकेल पूर्वी? आजवर काय तुम्ही कमी अपमान केलाय का त्यांचा? आठवतंय एकदा तरी त्यांनी उलटून कधी प्रश्न विचारलेला तुम्हाला? उलट सगळं स्वतःवर घेतात त्या. आणि बाकी सगळ्यांचा बाजूला राहू दे का पूर्वी. पण तुला काय झालंय? तू का अशी वागतेस? एक साडीच तर होती ना, इतकं काय आहे त्यात? अरे ती फक्त साडी नव्हती, किती महागाची साडी होती माहितीये ना तुला? 7 पिढ्या आरामात खातील इतकी ऐपत आहे ना आजी आपली. मग करूया ना त्याचा उपयोग. जाऊ दे ना, सोडून दे ना हे प्रकरण आजी. सिद्धू अरे पण तू पूर्वी मी तुला अशीच्या अशी नवीन साडी आणून देईन बस. पण भावना मॅडमना आता कोणी काहीही बोलणार नाहीये. का नाही बोलायचं मी सिद्धू? सिद्धू मगाशी मी ती साडी नेसून आले तेव्हा तुला मी त्या साडीत आवडले होते. अरे पहिल्यांदा तू मला कॉम्प्लिमेंट दिली होतीस म्हणून माझ्यासाठी ती साडी सगळ्यात जास्त स्पेशल होती. पण हिच्यामुळे माझी साडी जळली. आणि तू मला बोलतेस काही बोलू नकोस. बरोबर बोलते ही. का बोलू नये रे? हा घ्या तुम्ही दोघंही फक्त यांचीच बाजू घ्या. पण एक लक्षात ठेवा, आज ह्या मुलीनं या घरच्या सुनेची साडी पेटवलेली आहे. उद्या ही आपल्या अख्ख्या घराची राख रांगोळी करते की नाही बघा. आजी आता तरी माणूस ओळख ग. सिद्धू, आजीशी बोलतोयस, जरा तोंड सांभाळून बोल. पप्पा तुम्ही हे सगळं आजीला सुद्धा सांगू शकता ना. थांबा सिद्धिराज, मला मला प्लीज माफ करा. हो ना तू माझ्यामुळे आज परत तुमच्या घरात प्रॉब्लेम क्रिएट झाला. पूर्वी मला खरंच माफ कर ग. पण मी काहीच मुद्दाम नाही केलंय. मला माहिती आहे तुला आता किती त्रास होत असेल. भावना मॅडम तुम्हाला माफी मागायची खरंच काही गरज नाही. सिद्धिराज मला माफी मागू दे. या सगळ्यांचा राग बरोबर आहे. जर माफी मागून हा वाद मिटणार असेल तर मी प्रत्येकाची माफी मागायला तयार. फक्त मला एकच सांगायचंय, माझी भावना कधीच कुणाचं वाईट चिंतू शकत नाही. हे असं काहीतरी घडावं असं तिच्या मनात कधीच येणार नाही. देव तिचीच परीक्षा का पाहतोय मला खरंच कळत नाही. पण हो, आज तुमचं जे काही नुकसान झालंय ना त्यासाठी हात जोडून माफी मागते मी सगळ्यांची. काकू तुम्ही प्लीज माफी मागू नका. सॉरी पण तुम्ही खरंच निघा इकडनं. इथे कोणालाही तुमच्या भावनांची अजिबात कदर नाहीये.